जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये टी परीक्षा 2026च्या अनुषंगाने आपल्या परिसर अभ्यास म्हणजेच पेपर 1 आणि पेपर क्रमांक 2 या संदर्भात आपल्याला विज्ञान या विषयातून महत्त्वाचे काही प्रश्न विचारले जातील, ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी पहिला पॉईंट पाहूया. स्नायूचा अभ्यास करणारी अभ्यास शाखा कोणती? तर पर्याय क्रमांक 1 मायोलॉजी, 2 मायकॉलॉजी, 3 सायटॉलॉजी, 4 ऑस्टिओलॉजी. तर या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 1 मायोलॉजी असेल. तर आता मायकॉलॉजी काय असणार आहे मित्रांनो? तर कवकाचा अभ्यास असेल. कवक लक्षात घ्यायचं आहे आपण या ठिकाणी. कवकाचा अभ्यास कशामध्ये केला जातो? तर मायकॉलॉजीमध्ये केला जातो. मायोलॉजी स्नायूचा अभ्यास. त्याच्यानंतर एक पॉईंट पुढचा आपल्याला बघा सायटोलॉजी आहे. याच्यामध्ये पेशीचा अभ्यास केला जातो. कशाचा? तर पेशीचा सेलचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला पर्याय पुढचा आहे ऑस्टिओलॉजी आहे. तर यामध्ये हाडाचा अभ्यास केला जातो मित्रांनो. हाडाचा अभ्यास कोणत्या अभ्यास शाखेमध्ये? तर ऑस्टिओलॉजीमध्ये केला जातो. कशाचा? तर हाडाचा अभ्यास. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे की परीक्षेमध्ये विचारला जाईल गायनेकॉलॉजी या अभ्यास शाखेत कशाचा अभ्यास केला जातो? तर लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 रक्ताचा अभ्यास, पर्याय क्रमांक 2 दाताचा अभ्यास, पर्याय 3 पक्ष्यांचा अभ्यास, पर्याय 4 प्रसूतीचा अभ्यास. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 प्रसूतीचा अभ्यास गायनेकॉलॉजीमध्ये केला जातो. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की रक्ताचा अभ्यास बघा कशामध्ये केला जातो? तर हिमॅटॉलॉजीमध्ये केला जातो. बघा प्रश्न येतात आपल्याला हे हिमॅटॉलॉजी म्हणजेच की रक्ताचा अभ्यास करणारी एक अभ्यास शाखा हिमॅटॉलॉजी. त्याच्यानंतर दाताचा अभ्यास कशामध्ये केला जातो? तर ओडोंटॉलॉजीमध्ये केला जातो. ओडोंटोलॉजी. तर असाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल दाताचा अभ्यास ओडोंटॉलॉजी. त्याच्यानंतर आहे पक्ष्यांचा अभ्यास. तर ऑर्निथोलॉजीमध्ये केला जातो. प्रश्न आलेला आहे यापूर्वीसुद्धा आपल्याला ऑर्निथोलॉजी. लक्षात घ्या ऑर्निथोलॉजी पक्ष्यांचा अभ्यास. आणि आपण जे काय बघितलं आता वरती प्रश्न गायनेकॉलॉजीचा बाबतीत जर बघितलं तर प्रसूतीचा अभ्यास. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत या ठिकाणी जनुकाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण होते? तर पर्याय क्रमांक 1 फेडरिक मिशर, 2 रॉबर्ट हुक, 3 ग्रेगॉर मेंडेल, 4 लिवेनहुक. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 ग्रेगॉर मेंडेल. आता ग्रेगॉर मेंडेल यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मेंडेल यांनी काय केलेलं होतं? तर वाटाण्यावरती प्रयोग केलेला होता. याच्यावरती प्रश्न येतो आपल्याला. लक्षात घ्या वाटाण्यावरती प्रयोग केलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मग बघा पर्याय क्रमांक 1 फेडरिक मिशर. फेडरिक मिशर यांनी कशाचा शोध लावलेला होता? तर DNA चा शोध. लक्षात घ्या DNA चा शोध लावणारे कोण होते? तर फेडरिक मिशर. आता DNA ची प्रतिकृती कोणी तयार केली होती? तर वॅटसन आणि क्रिक यांनी काय केलं होतं? तर DNA ची प्रतिकृती तयार केलेली होती. त्याच्यानंतर रॉबर्ट हुक हा एक पर्याय आहे या ठिकाणी. तर रॉबर्ट हुक यांनी काय केलेलं होतं? तर पेशीचा महत्त्वाचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुक यांनी. आणि महत्त्वाचं म्हणजेच की लिवेनहुक. लिवेनहुकच्या बाबतीत जर बघितलं तर जीवाणूचा जनक कोणाला म्हणायचं? तर बघा महत्त्वाचं लिवेनहुक. लिवेनहुक यांनी जीवाणू, आदिजीव आणि शुक्राणू यांचं प्रथम निरीक्षण केलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत या ठिकाणी. तर मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी कोणती? पर्याय क्रमांक 1 अंडपेशी, पर्याय क्रमांक 2 शुक्रपेशी, 3 चेतापेशी, 4 स्नायूपेशी. तर योग्य उत्तर काय असणार आहे? सर्वात लहान पेशी शुक्रपेशी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. मानवी शरीरातील ही अंडपेशी ही सर्वात मोठी पेशी असणार आहे. सर्वात मोठी पेशी कोणती? तर अंडपेशी. सर्वात मोठी पेशी लक्षात घ्यायचा आहे पॉईंट आपल्याला. सर्वात मोठी पेशी अंडपेशी. त्याच्यानंतर लक्षात घ्या चेतापेशी सर्वात लांब असणार आहे. चेतापेशी कशी असणार आहे? मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी असणार आहे चेतापेशी. तर लक्षात असू द्या या ठिकाणी स्नायूपेशी ही कशी या ठिकाणी शुक्रपेशी ही कशी? तर सर्वात लहान पेशी असेल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला महत्त्वाचा स्पायरोगायरा या पेशीचा आकार कसा असतो? स्पायरोगायराचा आकार. तर लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. बघा महत्त्वाचं म्हणजेच की शाखीय, 2 सर्पिलाकार, 3 आयताकृती आणि 4 दंडाकृती. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल
आणि बाकीच्या बाबतीत बघूया आपण या ठिकाणी पर्यायाच्या बाबतीत विश्लेषण. त्यामध्ये शाखीय आकार कशाचा असेल, तर एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे, शाखीय आकार हा चेतापेशीचा असणार आहे. बघा, चेतापेशीचा आकार काय असणार आहे, तर शाखीय स्वरूपाचा असेल. वृक्षाकार सुद्धा म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर सर्पिला आकार कशाचा असणार आहे, तर शुक्रपेशीचा असणार आहे. सर्पिला आकार शुक्रपेशी. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दंडाकृती कशाचा आकार असेल, तर जीवाणूचा असणार आहे. जीवाणूचा आकार हा कसा असणार आहे, तर दंडाकृती असणार आहे. प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहूया, सजीवाचा रचनात्मक व कार्यात्मक घटक कशाला म्हणतात. पर्याय क्रमांक 1 ऊती, 2 अवयवसंस्था, 3 शरीर, 4 पेशी. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच की पेशी. आता ऊती म्हणजे काय, तर अनेक पेशींचा समूह. लक्षात घ्या, अनेक पेशींचा जो समूह असतो त्याला आपण ऊती म्हणतो. मग त्या ठिकाणी अनेक ऊती एकत्रित येऊन त्या ठिकाणी अवयव तयार होताना पाहायला मिळेल. आणि अनेक अवयव एकत्रित येऊन अवयवसंस्था आणि 9 अवयवसंस्था एकत्रित येऊन एक महत्त्वाचं म्हणजे की मानवी शरीर पाहायला मिळेल. म्हणजे अवयवसंस्था एकूण किती पाहायला मिळतील आपल्याला, मानवी शरीरामध्ये 9 असतात. लक्षात घ्या, प्रश्न IMP आहे हा सुद्धा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील कोणता अवयव सर्वाधिक पेशीपासून बनलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 हृदय, पर्याय क्रमांक 2 फुफ्फुस, पर्याय क्रमांक 3 किडनी, पर्याय क्रमांक 4 मेंदू. तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 मेंदू असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया. आणि असं जर विचारलं की आपल्या मानवी शरीरातील सर्वात कार्यक्षम पेशी कोणत्या असतील, तर महत्त्वाचं म्हणजेच की हृदयातील पेशी असतील, हृदयातील. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं, तर मेंदू. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया की भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता. प्रश्न काय म्हणतोय लक्षात घ्या मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा पक्षी म्हणतोय, तर पर्याय क्रमांक 1 शामरक, 2 सारस, 3 गरुड, 4 यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे सारस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शामरक जगातला सर्वात मोठा पक्षी असेल, लक्षात घ्या. तर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहूया, वनस्पती पेशीच्या पेशीभित्तिकेमध्ये कोणती शर्करा असते. महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे मित्रांनो. वनस्पती पेशीची जी काय असणारी पेशीभित्तिका असेल, सर्वात वनस्पती पेशीचं असणार सर्वात बाहेरचं आवरण म्हणूया आपण. तर महत्त्वाचं म्हणजेच की पर्याय क्रमांक बघूया 1 या ठिकाणी लॅक्टोज, 2 शुक्रोज, त्याच्यानंतर 3 फ्रुक्टोज, 4 पेक्टिन. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आपलं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. मित्रांनो आपण हे बघूया की लॅक्टोज कशामध्ये असते ही शर्करा, तर दूध. त्याच्यानंतर सुक्रोज ही शर्करा कशामध्ये असणार आहे, तर ऊसामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर फ्रुक्टोज ही शर्करा कशामध्ये असणार आहे, तर फळामध्ये असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की वनस्पती पेशीची जी काय पेशीभित्तिका असते त्याच्यामध्ये असणार आहे पेक्टिन असणार आहे. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, लेवलोज नावाची सुद्धा एक शर्करा आहे मित्रांनो. कोणती, लेवलोज. जर आला प्रश्न तर लक्षात घ्या, लेवलोज नावाची एक शर्करा आहे. आणि ही शर्करा कुठं पाहायला मिळते, तर मधामध्ये पाहायला मिळते आपल्याला. लेवलोज नावाची शर्करा कुठं आढळते मित्रांनो, मधामध्ये. प्रश्न IMP आहेत मित्रांनो. तर आपण या ठिकाणी व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच फायदा होईल. आपल्या मित्रापर्यंत सुद्धा व्हिडिओला शेअर करा. पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण, पेशीचे ऊर्जा केंद्र कशाला म्हणतात. तर बघा, पेशीचं ऊर्जा केंद्र किंवा पेशीचं ऊर्जा घर लक्षात घ्या, किंवा पॉवर हाऊस, सेलचं जे काय पॉवर हाऊस आहे ते कोणतं. पर्याय क्रमांक 1 आंतरद्रव्य जालिका, 2 गोल्गी काय, 3 तंतुकणिका, 4 लयकारिका. तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर तंतुकणिका. याला आपण काय म्हणायचं, त्या ठिकाणी पेशीचं ऊर्जा घर म्हणायचं किंवा ऊर्जा केंद्र म्हणायचं. लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी ATPच्या रूपामध्ये जी की ऊर्जा आहे ऑक्सिडीकरणाच्या माध्यमातून मुक्त झालेली, ती ATPच्या रूपामध्ये साठवली जाते. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो आपण ATPला, म्हणजेच एक ऊर्जा समृद्ध संयुग आहे ATP. जर आलाच प्रश्न तर ATPच्या बाबतीत लक्षात घ्या, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. तर आता पुढे बी आपल्याला प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये,
त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बाकीचे पर्याय त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया एकदा नजर टाकूया बाकीच्या पर्यायावरती. पेशीची परिवहन संस्था कोणती? तर आंतरद्रव्य जालिका असते. त्याच्यानंतर गोल्गी कायला काय म्हणायचं? तर पेशीचं श्राव्य अंगक म्हणायचं किंवा पेशीचा रासायनिक कारखाना म्हणायचं. कारण या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की गोल्गी काय या अंगकामधून जे काही महत्त्वाचं बघा रासायनिक जी की प्रक्रिया घडण्यासाठी स्राव असतात, रासायनिक स्राव ते स्रवत असतात. त्याच्यानंतर पेशीचं उद्ध्वस्त करणारं पथक किंवा त्या ठिकाणी पेशीच्या आत्मघातकी पिशव्या लयकारिकाला म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. डिंबकाचे बेडकात रूपांतरण होण्यामागे पेशीचे कोणते अंग कारणीभूत ठरते? तर प्रश्न महत्त्वाचा ठरतो मित्रांनो या ठिकाणी. बघा डिंबकाचे, आता डिंबक म्हणजे काय? तर बेडकाचं लहान पिल्लू असतं त्याला आपण डिंबक म्हणतो. मग या डिंबकाचं बेडकात रूपांतरण टॅडपोल बी म्हणतो आपण त्याला, होण्यामागचे जे काय अंगक आहे तर ते कोणतं? पर्याय क्रमांक 1 रिक्तिका, 2 गोल्गी काय, 3 लयकारिका, 4 तंतुकणिका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लयकारिका. लयकारिकाचा जर आपण विचार केला तर बघा पेशीचे उद्ध्वस्त करणारे पथक, लक्षात घ्या, पेशीचे उद्ध्वस्त करणारे पथक कशाला म्हणायचं? लयकारिकेला म्हणायचं. करणारे पथक किंवा आत्मघातकी पिशव्या. आता या ठिकाणी लयकारिकेला आत्मघातकी पिशव्या म्हणण्याचं काय कारण आहे? पेशी जेव्हा डेड होते, मृत होते पेशी, त्यावेळेस मात्र लयकारिका काय करतात तर स्वतःचं विघटन स्वतः घडवून आणतात. त्याच्यामुळं बघा त्या ठिकाणी पेशीचं जे काय एक महत्त्वाचं उद्ध्वस्त करणारं पथक पेशीला त्या ठिकाणी संपूर्णपणे विघटित करण्याचं काम ते करतात. चला पुढचा पॉईंट आपण पाहूया. या ठिकाणी पेशीचा रासायनिक कारखाना कशाला म्हणतात? तर लक्षात घ्या, यापूर्वी आपण थोडीशी चर्चा केलेली या प्रश्नाबाबत. तर पेशीचा रासायनिक कारखाना महत्त्वाचा असणार आहे, कशाला म्हणायचं? पर्याय क्रमांक 1 रिक्तिका, 2 गोल्गी काय, 3 लयकारिका, 4 तंतुकणिका. पेशीचा रासायनिक कारखाना, तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गोल्गी काय हे या प्रश्नाचं आपल्या उत्तर असणार आहे. आपले महत्त्वाचे विज्ञान या विषयातील काही प्रश्न होते. TET पेपर क्रमांक 1 परिसर अभ्यास आणि TET पेपर क्रमांक 2 यामध्ये आपल्याला सामान्य विज्ञानामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न नक्कीच विचारले जातात. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून या ठिकाणी आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.